नमस्कार माऊली. आपल्या संस्कृतीमध्ये आचरण, सदाचार आणि चारित्र्य यांना अनन्यसाधारण महत्व आहे. आता बघ ना, एकाच घरातल्या मालती, अरुणी आणि तिलोत्तमा या 3 स्त्रिया, पण केवढा फरक आहे त्यांच्या आचारात देखील आणि त्यांच्या विचारात देखील. मनुष्याचं खरं धन हे द्रव्य नसून आपल्या माणसांचा सहवास, आपली नाती हे आहे. पण ही गोष्ट फक्त मालतीलाच का समजावी बरं? व्यसनेषु शील परीक्षा असं देखील वचन जे प्रसिद्ध आहे ते याच करता. आपण कधीही आपला विवेक ढळू देऊ नये. भगवंत नेहमी आपली परीक्षाच घेत असतात आणि त्यात आपण जर सचोटीनं वागलो, माणुसकीनं वागलो तर त्याचं योग्य ते फळ भगवंत आपल्याला देतातच. झाले, हेच काय ते शिल्लक राहिले होते. आपल्याच घरात आपल्याच माणसांकडून असा अपमान होताना बघणे. याहून लांछनास्पद काय असावे? नाहीतर काय. आम्हा दोघी सख्या बहिणींना जेव्हा सून म्हणून तुम्ही या घरात आणले होते तेव्हा किती रम्य स्वप्न दाखवली होती की संसार किती सुखाचा होईल, किती जीव लावणारी माणसे आहेत इथे. परंतु इथे येऊन बघतो तर काय, सर्व स्वप्नांचा चुराडा झालेला. आमच्या माहेरी आमचे माता पिता आम्हास कधीच काही बोलले नाही. आमचे नातलग देखील आम्हाला काही बोलले नाहीत. आणि हा कोण कुठला धनिक आज आम्हास दूषणे देऊन जातो आणि यात तुम्हाला काहीच वावगे वाटत नाही, नाही का? हो, असं काही नाहीये. तुम्ही आम्हाला समजून घ्या ना सदा. हो, कारण जेव्हा आमच्यावर आरोप केले जात होते तेव्हा आम्ही योग्य त्या प्रकारे प्रतिकार करत होतोच. अहो, त्याने काहीच साध्य झाले नाही. उलट आमची ही अवस्था झाली की त्या धूर्त मालतीमुळे आज आमचे मूल्य गौण ठरते आहे. खरं तर आम्ही किती धनिक घरातून आलो होतो इथे. सर्व कार्यासाठी दासी असत. आणि ती दरिद्री घरातून आलेली मालती, ती सर्व कामे स्वतः करते कारण स्वतः दासी म्हणूनच जगत आली आहे. नाहीतर काय. आणि तिच्या आचरणाचे धडे आम्हास का मिळावे? हे बघा, तुम्ही दोघी शांत व्हा. इथे आधीच आम्हास इतका क्लेश होतो आहे. आमचेच पिताश्री आमच्या विरोधात गेले आहेत. हो, आणि जरी आपल्याला त्यांचा स्वभाव मान्य नसला तरी तुर्तास आपण त्यांना व ह्या घरात सोडून इतरत्र कुठेही जाऊ शकत नाही. कारण आपल्या हाती आता हेच एकमेव स्थान उरले आहे ज्यावर आपण अधिकार दाखवू शकतो. आणि जर हे आपण सोडून गेलो तर आपल्या हातात जे आहे ते सर्व निघून जाईल आणि त्या दोघांस मिळेल. यावर माझ्याकडे एक उपाय आहे. तो कोणता? कोणता? पिताश्रींना तो उरलेला भूमीचा भाग देखील विकून टाकायला सांगा. उत्तम कल्पना आहे. म्हणजे आपल्या हाती धन येईल आणि आपल्याला आपल्या भविष्याची सोय करता येईल. मालती, तू घरात सगळीकडेच तेलाचे दिवे लावलेस. असे केल्याने सर्व तेल एका दिवसात संपून जाईल आणि असे होणे योग्य नव्हे. मला असं वाटतं की फक्त माझघर आणि बैठकीची खोली इथंच दिवे लावावेत. पिताश्री, तुमचे म्हणणे अगदी योग्य आहे, परंतु हे असे अंधार करून बसणे हे योग्य लक्षण नाही असे तुम्हीच म्हणता ना. त्यामुळे
थोडा वेळ तेवत राहू देत दिवे. नंतर मी स्वतः शांत करेन. ठीक आहे. पिताश्री, आम्हाला बोलवलं? हो, बसा. सदाशिव कुठे आहे? हा, येतोच आहे ना. बैस. मला तुम्हा सगळ्यांशी महत्वाचं बोलायचं आहे. हो पिताश्री, ते आम्हालाही आपल्याशी चर्चा करायची होतीच. बोला, काय बोलायचे आहे तुम्हाला? ते ते पिताश्री, ते पिताश्री, ते हे बघा पिताश्री, जे काही घडले ते योग्य की अयोग्य याचा विचार आता नको करायला. आम्हाला आता असे वाटते आहे की पूर्वी होती तशी सुबत्ता जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर आपण आपल्याकडे शिल्लक असलेला तो भूमीचा भाग विकून टाकावा. कदापि नाही. असे होणे शक्य नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तुमच्या विचारात सहभागी असेल तर हे होणे नाही. तुम्हाला जर हे घर सोडून जायचे असेल तर तुम्ही जाऊ शकता. नाहीतरी तुम्ही आपल्या वाट्याचा भूमीचा भाग आपल्या कर्माने घालवला आहेच. नाही नाही, म्हणजे पिताश्रींना अगदी असेच म्हणायचे नाहीये की जो भूमीचा भाग उरला आहे तो केवळ आमचाच आहे. त्यांना असे म्हणायचे आहे की आता आपल्याकडे जे काही उरले आहे ते इतकेच आहे. आणि या सगळ्यात जर आपण एकत्र येऊन राबलो तर पुन्हा आपण लवकर सुखाचे दिवस पाहू शकू. आणि अशा वेळी आपण एक कुटुंब म्हणून या संकटाला सामोरं जाणं फार गरजेचं आहे. आता आपले हित यातच आहे की मी जे सांगेन तसे आचरण आपण करायचे. उद्या सूर्योदय होताच शेतावर जायचे आणि कार्यास आरंभ करायचा. कळले? पिताश्री, आम्ही येतो. उद्या पहाटे उठून शेतावर जायचंय ना? पिताश्री, मला आजही तो दिवस आठवतोय जेव्हा मी पहिल्यांदा तुमच्यासोबत शेतात आलो होतो. तेव्हापासून आजपर्यंत सारी कामे शिकून घेतली मी आणि आपणास सहाय्य केले. हो, तर त्यामुळेच तर तू सगळ्यात पारंगत झालास. हो, हे असले काम करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. मी तुमच्या सोबत यायचे नाही. अहो, मग इथे कोणाला इच्छा आहे? कोणालाच काम करायचं नाही. पण आता ह्याशिवाय आपल्या समोर दुसरा कुठलाही पर्याय नाही. आणि पुढे जे मांडून ठेवलंय ना त्याला सामोरे जाणं हाच एक पर्याय. अगदी बरोबर. पिताश्री, आपण निघूयात का? विलंब नको व्हायला. हो 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 हो, मालती, निघूया. आणि इकडे ते चला. हो, हे घ्या. दादा, मी पकडतो. हो, चला. मालती, आज शनिवार आहे. अरे हो, विसरलेच बघा मी. तू असे कर, तू घरीच थांब. स्वयंपाकघरात जा. बाजरीचं पीठ आहे, त्याच्या भाकऱ्या कर.
केनी कुरडूची भाजी कर. तेरड्याचं बी वाटून ठेव. हो पिताश्री, तुम्ही निश्चिंत राहा. बघितलं काय, आपण शेतात जायचं आणि निन्ने घरात राहायचं. काय हो, येत राहू दे ते. चल गोपाळ, येतो हो. अगो बाई, हे काय आकरीत म्हणावे. यात तर भाकरीचे पीठच नाही. अगदीच 1-2 भाकऱ्या होतील एवढंच पीठ आहे. पिताश्री म्हणाले होते केनी कुरडीची भाजी कर, तेरडं टाकल्याचं बी वाट, पण यातलं काहीच नाहीये. काय करू मी आता. आजवर प्रत्येक शनिवारचा हा प्रघात कधीच तुटला नाही पिताश्रींकडून, आणि आज नाही. काय करू मी आता. आता हीच तुझ्या परीक्षेची घडी. आता बघू तू काय करतेस ते. परंतु नाही, ही अशी काळजी करण्यामध्ये काहीच साध्य होणार नाही. हो, आता जे काही आहे त्यामध्ये नैवेद्य करायला प्रारंभ करायला हवा. हो, भाजी. हा, भाजी. तिलोत्तमा, अरुणी, आज आपल्याला शेतात अधिक कष्टप्रद काम करावे लागणार आहे. तेव्हा तुम्ही दोघींनी या नदीतून किमान 2 कळशा पाणी भरून घ्या, जेणेकरून आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. काय झालं, मी काय म्हणतो आहे समजलं नाही का? नमस्कार. नमस्कार. नमस्कार महोदय. नमस्कार. आज सहकुटुंब कुठे निघालात? काही नाही, नशिबाने जो डाव मांडला आहे त्याला न्याय देत जातो आहे. उर्वरित शेतात काम करायला. आता उत्पन्नाचे तेवढेच एक साधन आहे. बल्लाळ, खरं तर मला खेद होतोय. या वयात तुला कामासाठी वणवण भटकावं लागत आहे. छे छे, असे वाटण्याचे काहीच कारण नाही. उलट आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमच्यामुळे आम्हाला अजून एक मार्ग सापडला आहे. जगण्याचा नवीन मार्ग आहे. आधी मी या विचाराने खचून गेलो होतो की आता आपल्याकडे काही शिल्लक नाही. आता आपले कसे होणार. परंतु ईश्वराने स्वतः या संकटातून मार्ग दाखवला. आज माझ्याकडे थोडी का होईना भूमी शिल्लक आहे, आणि आता मी त्यातच राबून कष्ट करून घाम गाळून
धन मिळवण्याचा प्रयत्न करेन, ज्यात माझे पुत्र मला सहाय्य करतील. बल्लाळ, तुझा हा उत्साह पाहून माझं मन भरून आलं आणि तुझी हीच सकारात्मकता बघून माझ्या मनात एक योजना आली. हो, माझ्याकडे तुझ्यासाठी एक काम आहे. अर्थात तुझी संमती असेल तर. महोदय, आपण निसंकोचपणे सांगा. ह्याचे कष्ट करून तू धन कमावशील आणि त्यातून माझे शेष राहिलेले धन देऊन तू तुझी माझ्या ताब्यात असलेली जमीन सोडून घेशीलच. तू किंवा तुझे पुत्र, तुम्ही माझ्यासाठी का नाही राबत? म्हणजे जसा मी माझ्या गड्यांना मोबदला देतो तसा तुम्हाला देईन. त्यातून तुम्हाला थोडी धनप्राप्ती होईल आणि दैनंदिन ताण कमी होईल. हा वा, हा पर्याय उत्तम आहे. आम्हास मान्य आहे. गोपाळ, तुझे काय म्हणणे आहे यावर? क्षमा असावी पिताश्री. कोणतेही काम हे कमी दर्जाचे असते असे नाही. सध्या परिस्थितीत आपल्या शेतावर राबणे जास्त गरजेचे आहे असं मला वाटते. सावकार महोदय, आम्ही जर तुमच्या शेतात राबलो तर आमच्या शेतावर आम्ही लक्ष केंद्रित करू शकणार नाही. अगदी योग्य. माझ्या मनात देखील असेच आले होते. अहो पिताश्री, आपण अविवेकाने निर्णय घेत आहात. अरे गोपाळा, तुला साधा व्यवहार का कळत नाही? अरे अधिक कार्य केले की अधिक धन मिळेल. धन नकोसे झाले आहे का तुला? पिताश्री, मला जे योग्य वाटते ते मी म्हणालो. अंतिम निर्णय हा तुमचाच असेल. मला देखील तेच वाटते आहे जे गोपाळ म्हणतो आहे. हे असंच होईल याची मला खात्री होती, पण तरी तुम्हाला मदत व्हावी म्हणून मी एक योजना दिली. ठीक आहे, तुमचा निर्णय. पुढील तुमच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा. एवढंच. नमस्कार. चला. माऊली, तुला म्हणून सांगतो, माणूस आणि देव यांच्यामधलं नातं हे साधारणतः माकड आणि दरवेशी अशासारखं आहे असं मला नेहमी वाटतं. म्हणजे सगळे दोर त्याच्या हातामध्ये. तो आपल्याला कळसूत्री बाहुलीप्रमाणे नाचवत असतो आणि त्याची आपल्याला कल्पनाही नसते. म्हणून तर म्हणतात ना, देवाची काठी दिसत नसली तरी तिचा मार लागलेला बरोबर समजतो. कोणत्या क्षणी शनिदेव तुमची काय परीक्षा घेतील आणि तुमचं वर्तन कसं तपासतील हे लक्षातही येणार नाही. आणि म्हणून प्रसंग कितीही बाका असो, कधी उन्मत्त होऊ नका, उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका.